किती ऋतू आहे बरं? कोण सांगेल? उभं राहून जाते. बरोबर. कोणते? आपल्या भारतात महाराष्ट्रात किती ऋतू आहेत? उभं राहून. बरोबर. आता बघा उन्हाळा जेव्हा येतो त्यावेळेस आपल्याला काय होतं खूप सारं गरम होतं. बरोबर. आपण जेव्हा फुल व्हायचे किंवा कॉटनचे कपडे घालतो. त्याच्यानंतर मग हिवाळ्यामध्ये आपल्या थंडी वाजते. थंडीमध्ये आपण लोकरीचे कपडे वापरतो. बरोबर की नाही? त्याच्यानंतर पावसाळ्यामध्ये पण आपण रेनकोट, छत्र्या असे कपडे वापरतो. आणि बऱ्याच लोकांना काही जणांना पावसाळा आवडतो, काहींना हिवाळा आवडतो, काहींना उन्हाळा आवडतो. बरोबर ना? आता मी तुम्हाला चित्र दाखवते. चित्र बघा. कसं दिसतंय? बरोबर. हे सकाळचं चित्र आहे. बरोबर. सकाळी कसं वाटतं आपल्याला? एकदम छान फ्रेश सूर्य उगवलेला असतो, पक्ष्यांचा किलबिलाट असतो. बरोबर की नाही? म्हणून आपल्याला सकाळचं वातावरण खूप आवडतं. त्याच्यानंतर संध्याकाळी पण आपल्याला काय असतं? संध्याकाळी पण सूर्य मावळत असतो, छान सावली पडलेली असते, म्हणून आपल्याला ते पण वातावरण खूप आवडतं. आणि त्याच्यानंतर हे कोणतं चित्र दिसतंय बघा? बरोबर दुपारचं. बरोबर. पण दुपारी काय असतं? कडक ऊन पडलेलं असतं. असंच आपल्याला आज राजीव बर्वे यांचा दुपार हा पाठ अभ्यासायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण लेखकाबद्दल थोडं जाणून घेऊया. राजीव बर्वे प्रसिद्ध लेखक, निर्माता व दिग्दर्शक, मौन भर, ग्रुप जड, उघडलेला शब्द, रंगनिशीचे, मनात आलं म्हणून, मन स्पर्श इत्यादी पुस्तके प्रसिद्ध. देवास्पद, खरं सांगे, बोला दाजिबा, बेधडक, सासर झालं माहेर या मराठी चित्रपटाची निर्मिती. दुपारच्या प्रहाराचे मनोहारी चित्र प्रस्तुत लेखकाने व्यक्त केले आहे. प्रस्तुत पाठ मनात आलं म्हणून या पुस्तकातून घेतला आहे. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी पुस्तक उघडा आणि मी वाचन करतो, त्याच्याकडे लक्ष द्या. सकाळच्या उल्हासानंतर आणि प्रसन्नानंतर. उल्हास म्हणजे माहिती का तुम्हाला? तर उल्हास म्हणजे आनंदाने भरलेला. काय उल्हास म्हणजे आनंदाने भरलेला. प्रसन्नेनंतर सूर्याच्या तेजाने तळपत असते. सकाळच्या उल्हासानंतर आणि प्रसन्नेनंतर सूर्याच्या तेजाने तळपत असते. पृथ्वी आणि पृथ्वीवरील माणसे, प्राणी, पशु, पक्षी, झाडे, वेली. सूर्य दिवसाच्या मध्यानावर आलेला असतो आणि सुरू होते या विश्वाची, या जगाची दुपार. या प्रखर सूर्याच्या तेजाने तेजावून जातो सगळा असं म्हणतात. माझ्याकडे डोळे वटारून पाहिले ते डोळे जाळून टाकले असं त्या सूर्याचं रुद्र. सूर्यनारायणाने न बघताही दिसतं दुपारीच. आपल्या कर्तृत्वाने त्यानं टिकवून टाकलेलं असतं पृथ्वीला इतकं की त्याच्याकडे पाहण्याची सुद्धा हिंमत होऊ नये अशी ही दुपार होत असते. एखाद्या शेतावर त्या तळपत्या सूर्याला साक्षी ठेवून सकाळपासून केलेल्या कामाचा शिंपटा घालवण्यासाठी प्रशस्त अशा वडाच्या नाही तर पिंपळाच्या झाडाच्या सावलीत उसवलेला असतो कोणी शेतकरी. सकाळपासून नागून घाम गाळून झाल्यावर घरच्या लक्ष्मीने आणलेला भाकर तुकडा तिच्याच बरोबर 2-4 सुख-दुःखाच्या गोष्टी करत नुकताच खाऊन झालेला असतो. आपल्या धन्याच्या कष्टाकडे मोठ्या कौतुकाने पाहत असते ती दुपार. कृतकृत्य होऊन मोठ्या आदराने पाहत असते त्या दोघांकडे. त्यांच्या डोईवरच्या वडाच्या झाडावरच्या पक्ष्यांचा किलबिलाटही आता थांबलेला असतो आणि खांदीवरच फुल लागणार नाही अशा झाडांच्या सावलीत बिचारे पक्षी देखील थोडीशी पण छानशी डुकी काढत असतात. तर चला मी वाचून दाखवले तुम्हाला. आता सर्वांनी म्हणून वाचन करायचं. चला मग आपण पाठाचं स्पष्टीकरण बघूया.
स्पष्टीकरण बघूया. सकाळच्या उल्हासानंतर आणि प्रसन्नेनंतर सूर्याचे तेजाने तळपत असते पृथ्वी. उल्हासानंतर म्हणजे आनंदाने भरलेले असणे आणि सूर्याचे तेजाने तळपत असते पृथ्वी आणि पृथ्वीवरील माणसे. तळपत म्हणजे उन्हाने तळपणे. प्राणी, पशु, पक्षी, झाडे, वेली, सूर्य दिवसाच्या मध्यान्ह आलेला असतो आणि सुरू होते या विश्वसीय जगाची दुकान. मध्यान्ह म्हणजे काय? दिवसाचा मध्य. मध्यान्ह म्हणजे दिवसाचा मध्य. सुरू होते या विश्वसीय जगाची दुकान. त्या प्रखर सूर्याचे तेजाने तेजावरून जातो सगळं आसमान. तर लेखकाने काय सांगितलेले? त्या प्रखर सूर्याचे तेजाने तेजावरून जातो म्हणजे सगळं आसमंत. आसमंत म्हणजे परिसर. आसमंत म्हणजे परिसर. माझ्याकडे डोळे वटारून पाहिलं तर डोळे लावून टाकेल असं त्या सूर्याचं रुद्र. तर लेखकांनी इथं एका दुपारच्या वेळेचं वर्णन केलेलं आहे. तर ते काय म्हणतात? माझ्याकडे डोळे वटारून पाहिलंच तर डोळे लावून टाकेल. वटारून म्हणजे काय? फिरून बघणे. असं त्या सूर्याचं रौद्र. रौद्र म्हणजे काय? संताप. जे आपण नवीन शब्द निघायचे सांगते ते सर्वांनी वहीत लिहून घ्यायचे. जे फलकावर लिहिलेले सर्वांनी वहीत लिहून घ्यायचे. अशी ही दुपार होत असते एखाद्या शेतावर. त्या तळपत्या सूर्याला साक्षी ठेवून सकाळपासून केलेल्या कामाचा शिनवटा घालवण्यासाठी प्रशस्त अशा वडाच्या नाही पिंपळाच्या झाडाच्या सावलीत सावलेला असतो. तरी ते शेतकरी कसं शेतावर ऊन पडतो, दुपारी उन्हाच्या याच्याने चटकत असतो. तो दुपारी आरामासाठी एका झाडाखाली बसतो. शिनवटा म्हणजे काय? थकवा. तो नवीन शब्द सर्वांनी वहीत लिहून घ्या. सावलीत सावलेला असतो. कोणी शेतकरी सकाळपासून नांगरून घालून झाल्यावर घरच्या लक्ष्मीने आणलेला तुकडा तिच्याच बरोबर 2-4 सुखदुःखाच्या गोष्टी करत असतो. तर शेतकरी हा घाम गळून दुपारच्या उन्हात बसलेला असतो झाडाखाली आणि तिथे नागपूरचा तुकडा म्हणजे जेवण करत असतो. त्याच्या लक्ष्मीने आणलेला. लक्ष्मी म्हणजे काय? शेतकऱ्याची बायको. आपल्या धन्याच्या कष्टाकडे मोठ्या कौतुकाने पाहत असते. म्हणजे जी शेतकऱ्याची बायको ती आपल्या धन्याचे म्हणजे काय? पतीचे जे कष्ट आहे त्याच्याकडे पाहत असते. दुपार कृत्य होऊन मोठ्या दोघांकडे त्यांचे डोईवरच्या वडाच्या झाडावरच्या पक्ष्यांचे किलबिलाट आता थांबलेला असतो. कृत्य म्हणजे धन्य होणे. नवीन शब्द आहे. आपण कृत्य लिहून त्या सर्वांनी घ्यायचा. वाक्यप्रचार आहे. फांदीवरचं फुल लागणार नाही अशा झाडाच्या सावलीत बिचारे पक्षी देखील थोडीशीच पण छानशी डुलकी काढत असतात. तर उन्हाने इकडे तिकडे फिरून उन्हाचा चटका बसत असतो. तरी पक्षी सुद्धा छानसे एका झाडावर डुलकी घेत असतात. अशा प्रकारे आपण आज लेखक राजन कर्वे यांचा दुपार हा 8वा पाठ अभ्यासला. आता त्या पाठावर आपण जेवढं शिकलो त्या पाठावर आपण काही प्रश्न उत्तरे करू. स्केल प्रश्न स्केल पट्टी आहे ती आपण वाचायला लावा प्रश्न हा प्रश्न. सकाळपासून शेतकरी काय करत असतो? काय करत असतो बरं सकाळपासून शेतकरी? आपण आता वाचन केलं, स्पष्टीकरण पण बघितलं. सांग ना. शेतात राबत असतो. बरोबर. प्रश्न. डोईवरच्या वडाच्या झाडावरचा काय थांबलेला असतो? काय थांबलेला असतो बरं? डोईवरच्या वडाच्या झाडावरचा काय थांबलेला असतो? पूजा बरोबर. डोईवरच्या वडाच्या झाडावर बघा, वडाच्या झाडावर खूप पक्षी बसलेले असतात की नाही, आणि जेव्हा दुपार होते तेव्हा त्यांचा काय थांबलेला असतो? किलबिलाट. तेव्हा दुपारी सगळे शांत झालेले असतात, सगळे आराम करत असतात. बरोबर. आता आपले 2 प्रश्न झाले. आता तुम्हाला स्वाध्याय दिला. बघा, स्वाध्याय काय लिहायचं आहे तुम्हाला? तुमच्या गावातील पहाटेचं वर्णन तुमच्या शब्दात करून आणायचं. जसं आपण आज दुपार काढतो
फोटो काढ.